टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजेच युवा आयोजक आहेत ते म्हणजेच कुमार विकी मनोहरराव शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेमध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी करते. मला काल विकीने एक गोष्टीचा उल्लेख केला की फक्त मी एकटा आयोजक नाही आहेत, माझ्यासोबत माझी जी टीम आहे, माझ्यासोबत माझे जे सहकारी आहेत, माझे जे मित्र आहेत, ज्यांनी मात्र मला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं आहे, त्यांचासुद्धा उल्लेख व्हायला हवा. अनिकेत कातकर, जितू गायकवाड, रोहन शिंदे, मिनेश सावंत, कुशाल माळी, अश्विन दरेकर, चिराग चव्हाण, शुभम शिलेलाल, चिट्टू पावशे, सुनील फुलोरे, मनोज वाणी, साई गंगावणे, धीरज शर्मा, राहुल सुलेगावकर, विशाल डाके आणि तेजस महादे. कीप इट अप बॉयज, गुड जॉब. खूप चांगली कामगिरी. एक स्वप्न ज्यांनी बघितलं होतं की खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपण कल्याण विभागात घेऊन येऊ, स्थानिक खेळाडूंसाठी, दिवा डोंबिवलीच्या खेळाडूंसाठी आणि एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चला फिल्डिंग लावून घ्यायचे आणि पंकज भोईरसुद्धा मनाच्या आतमध्ये निश्चितच पाचारण होतील. खूप चांगली भूमिका स्पर्धेमध्ये या पूर्ण पंचांची. सर्व अनुभवी पंच आहेत. पंकज भोईर व्हेरी गुड क्रिकेटर, पंकज भोईर, गणेश चव्हाण, त्याचबरोबर आपण बघतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र खूप चांगली भूमिका पार पाडली. अजून दोन आमचे पंच ते म्हणजेच शेखर धोत्रे आणि मिलिंद पाचरणे. मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर करणने यायचं व्यासपीठावर. करण इज द मॅन ऑफ द मॅच. गुड बॅटिंग परफॉर्मन्स, चांगला परफॉर्म केला आहे खेळाडूने आणि त्याचा इथे सामनावीरचा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान इथे केला जाईल. हॅलो, तर सन्माननीय कृष्णाजी चौधरी दादांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच करण, ज्याने एक अप्रतिम इनिंग साकारले आणि आपल्या संघाच्या विजयामध्ये भरपूर मोलाचा हातभार जनवला. तोच संघाचा करण मॅन ऑफ द मॅच. जाऊया सुरू असलेल्या सामन्याकडे. कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूया आवाज सर प्रसादजी परब यांचा. थँक्यू. थँक्यू प्रथमेश. स्ट्राईक एंडला रोहन विथ द ग्लेअर बॅटिंग करत असताना. नॉन स्ट्राईक एंडला विनय सुनील विश्वकर्मा आणि पहिल्या षटक घेऊन गोलंदाज तो साई पाल. ऑल द बेस्ट. दोन्हीही संघ कल्याण विभागातले अत्यंत प्रतिभावंत खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आकाश सिंग येतोय एस टी रक्षकाच्या जवळ, काहीतरी कानमध्ये येतोय. हो, व्हेरी गुड क्रिकेटर. संजयला सुद्धा तुम्ही बघू शकता कव्हरमध्ये. ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करूया. पहिला चेंडू राऊंड विकेट. ऑन साईडला अप्रतिम फिल्डिंग, खरा फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवण्याचा प्रयत्न होता. आता हाताच्या खालून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. This is the captain shot. Rohan Chile. Very much professional cricketer. सध्या मुंबई विभागात किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जॉर्ज 11 या नावाचं जो आपण एक विळखा बघत आहोत, एक मोठं नाव बघत आहोत किंवा एक मोठं वैले बघत आहोत, यामध्ये या संघनायकाचा खूप मोलाचा वाटा आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट इज दॅट फ्रॉम रोहन चिले. कॅप्टन शॉट, चौकार. थोडासा व्हॉल्यूम द्या डीजे ऑपरेटर. बेस कमी करा, बेस व्हॉल्यूम दे थोडा. बॅक टू बॅक दोन रोहन चिलेच्या बॅटमधून संघाला. हा चेंडू एकदा मी ते चेंडू
दुर्भाग्यपूर्ण पहिला फलंदाज इथे मात्र बाद होते. सुनीलला बाद व्हावं लागतंय आणि एक मोठी विकेट मिळते. सुनील विश्वकर्मा बॅक टू द पवेलियन आणि पहिलाच धक्का लागलाय गुड्डू 11 या संघाला. आपण पाहत आहोत SM बॉईज क्रिकेट चषक 2022 आणि अत्यंत महत्त्वाची लढत. प्रेक्षकांना निश्चितच ही लढत पसंतीस उतरेल याच्यात मात्र शंका नाही, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त पोटेन्शियल असलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारी घेऊन चिट्टू पावशे. एकूण धावसंख्या अंकित झाली मला सांगतात बिपिन दुबे, ती म्हणजेच सिंगल डिजिटमध्ये 9 धावा. त्यापैकी 2 चौकार आपण फलंदाज रोहन चिलेच्या बॅटमधून बघितलेत. स्ट्राईक एंडला चिट्टू. हा त्याचा नैसर्गिक स्टान्स आहे, नॅशनल स्टान्स आहे. स्ट्राईक एंडला चिट्टू. सुनील पाल, साई पाल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू. वाईट डिलिव्हरी. पंचांचा इशारा. वाईट डिलिव्हरी. बॅट्समनने चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टोनच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या धावफरक दुहेरी अंकामध्ये 10 धावा. कट केलाय चेंडूला लास्ट मोमेंटला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. गोगा आहे तिथे डीपमध्ये. त्याच्याकडनं एक मिस्टेक झाली होती. रोहन चिलेचा एक पहिला चेंडू चौकार त्याच्याकडून मिस झाला होता. आणि फायनली मात्र एक षटक इथे समाप्त होते. एका षटकाखेर आपण बघतोय ते म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान या संघासमोर खेळत असताना बॅटिंग करत असताना गुड्डू 11 या संघाने एकाकडेच्या मोबाईलला धावा कुठल्यात मैदानावरती 11. राईट स्टार्ट मिळालाय. चांगली सुरुवात झाली आहे. लक्षात ठेवा 4 मिनिटं आणि 10 सेकंद घेतले आपण पहिल्या षटकासाठी. त्यामुळे वेळ वाया जाऊ देऊ नका. स्वराज्य प्रतिष्ठान. चिट्टू पावशे. मग अशी आपण जो उल्लेख केला स्वराज्य प्रतिष्ठान असो किंवा जॉर्ज आकाश येते गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघाकडून दुसरं षटक गेट एंडकडून गोलंदाजी केली जाईल. बाहेरून कोणी आवाज देऊ नका, ही सूचना येते पंचांच्या माध्यमातून. कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आपल्याला नको आहे. स्ट्रायकिंगला चिट्टू पावशे. राऊंड विकेट. पहिला चेंडू आकाशकडून. हो, स्ट्रेट टू द फिल्डर आणि सुद्धा गोलंदाज. अपील होत आहे. एक्झॅक्टली कुठला फलंदाज बाद आहे, बॅट्समनने क्रॉस केलंय की नाही, हा इथे मात्र प्रश्न विचारला जातोय. पंचांकडून बघायचं काय निर्णय येतोय, कुठला फलंदाज एक्झॅक्टली बाद आहे, रोहन की चिट्टू. बॅट्समन क्रॉस झालाय की नाही. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झालं आणि बघायचंय कुठला फलंदाज क्रीजवरनं पॅव्हेलियनकडे जाणार. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आकाशचं मी खरंच कौतुक करेन. स्ट्रेट टू द बॉलर चेंडूला एक्झिक्यूट केलं, त्यामुळे रोहनला तंबूत परतावलं. दिस इज अ बिग विकेट. रोहन चिले बॅक टू द पवेलियन. व्हॉट अ मॅच. एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळायची तरी मात्र शंका नाही. विथ द ग्लेअर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये असा कुठला फलंदाज आहे ज्याने मात्र ग्लेअर करून बॅटिंग केली आहे. सर्वप्रथम हा प्रश्न प्रेक्षकांना निश्चितच पडला असेल, पण याचं उत्तर आहे ऋषिकेश वैद्य. राऊंड विकेट. मॅन फ्रॉम गोरेगाव, प्लेइंग फॉर अमृत 11, राजपूत 11. राऊंड विकेट पुन्हा एकदा आकाश. This is a huge responsibility on Chittu and new batsman Anu Bhoir. हो, ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट. थोडंसं मिसफिल्ड, फंबल, पण एकच धाव. व्हेरी गुड फिल्डिंग फ्रॉम नितेश. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ख्याती या खेळाडूची. पहिल्या षटकामध्ये धावा निश्चित 11 आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये एक्झॅक्टली काय घडतंय की संघनायकाची विकेट मिळाली आहे, ती म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान या संघाला. या संघाने रोहन चिल्ला धावची स्वरूपात बाद केलं आहे. ॲथलॅटिक एफर्ट पाहायला मिळाले. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. बिपिन चेंडूला वेगवान चेंडूला समोर एक्झिक्यूट केला, हा डाव्या हाताने चेंडूला अडवलं आणि ताबडतोब यष्ट्या वाकवल्या त्या नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन चिलेच्या. स्ट्राईक केला पहिल्यांदाच अनु भोईर.
हो लेफ्ट केलंय, जाऊ दिले चेंडूला लेग स्टिकच्या बाहेर. गुड डिसिजन. प्रेझन्स ऑफ माइंड. येस, दबाव दोन्ही संघावर तो पाहायला मिळतोय. तो दबाव फक्त खेळाडूंचा नाही आहे एकमेकांवर किंवा पूर्ण संघाचा नाही आहे, तर पूर्ण प्रेक्षकांसुद्धा दबाव या दोन्ही संघांवर असणार आहे. वाईट डिलिव्हरी. बॉटम हँड चेंडू हवेमध्ये. लास्ट मोमेंटला फर्स्ट का चॉक चेक केला आहे आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल, बॅकअप चांगला आहे, कव्हर चांगला आहे, तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. लास्ट मोमेंटला फटका तो शॉट चेक केला अनुभोईरने. थोडासा हवेमध्ये चेंडू तरंगत जात होता मिड विकेटमध्ये. तिथे मात्र मिळते ती फक्त एकच धाव अनुभोईरला. अत्यंत क्विक आणि वेगवान गोलंदाज आहे या षटकामध्ये आकाश. चांगली गोलंदाजी, जखडून ठेवणारी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय आकाश. चांगला ऑफ ड्राईव्ह. शॉर्ट कव्हरमध्ये संजय तिथे आहे, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती एकच धाव. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटकांचा खेळ जवळजवळ नाही, अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. येस, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. आपण बघतोय मैदानावर दुसरं षटक मार्गस्थ आहे. थोडासा अवधी जास्त घेतला षटकामध्ये. आपण बघतोय 8.8 मिनिटांनी 34 सेकंद झाले आतापर्यंत. या षटकामध्ये आतापर्यंत आपण धावसंख्या जी बघतोय, मला सांगतात बिपिन दुबे या षटकात आल्या त्या 4 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. इकॉनॉमिकल षटक त्या षटकामध्ये. राऊंड विकेट अगेन अनुसाठी. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. काय वेग होता या चेंडूवर. अचूक टप्पा, डॉमिनेट करणारा चेंडू अनुभोईरला. मॅग्निफिसंट बॉलिंग. अक्षरशः जखडून ठेवणारी अत्यंत भेदक गोलंदाजी या षटकामध्ये आकाशकडून. धावा तर कमी खर्च केल्यात आणि समोरच्या संघाला अंडर प्रेशर त्याने टाकलंय आपल्या गोलंदाजीतून. व्हेरी गुड बॉलिंग. अनु ऑन स्ट्राईक अगेन. हो जाऊ दिलाय, चांगलं डिसिजन बॅट्समनने घेतलंय. पुढे सरसावला होता, पण बघितलं की चेंडू मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये थोडासा कमी गतीने आहे आणि निश्चित बॅट्समनने लवकर प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना ओळखलं चेंडू की हा नॅशनल लेग ब्रेक आहे. सोडून दिलं चेंडूला. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या धावफरक 16. लक्षात ठेवा तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत, त्यामुळे 20 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची. 4 नाही 5. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. जास्त दिरंगाई केली, वेळ घेतला तर 20 मिनिटाच्या पलीकडे जर आपण गेलात तर ताबडतोब 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट होईल. हो खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. ओ गुड फिल्डिंग फ्रॉम नितेश. 1 हँडेड फिल्डिंग. पुढे काय बोलण्याची गरज नाही. प्रेक्षकांच्या टाळ्याच खूप काही सांगून जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नितेशकडून. तर 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त झाला आहे. 2 षटकाकडे मला सांगतात बिपिन दुबे ज्या धावा अंकित झाल्या त्या एकूण धावफलकावर त्या 17 धावा आणि 2 षटकांसाठी 10.34 सेकंद आपण घेतली आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि वेळेवर सामना सुरू करा. स्वराज्य प्रतिष्ठान. पंकज भोईर रेडीज आहेत आणि मला ऑलरेडी सूचना दिल्या आहेत 20 मिनिटाच्या वरती कुठल्याही संघाने वेळ घेतला मला ताबडतोब इंटिमेट करा. मी पेनल्टी द्यायला इथे ताबडतोब सज्ज आहे. ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल आणि जोपर्यंत शिस्त लागणार नाही बिपिन, मला असं वाटतं यापुढे सामने सुद्धा आपल्याला 20 मिनिटाच्या अगोदर पाहायला मिळतील जेव्हा पेनल्टी लागेल. बऱ्याच वेळेला आपण असंच बघत असतो की एखाद्या संघाला जेव्हा पेनल्टी लागते तेव्हा बाकी संघ येऊन वेळेवर परफॉर्म करतात. साई पाल गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये. स्ट्राईक केला अनु भोईर. स्वीप करायचा प्रयत्न. अप्रतिम डिलिव्हरी. ऑप्शनच्या बाहेर थोडासा वाईड यॉर्कर. डॉट डिलिव्हरी. सेकंड स्पेलमध्ये येतोय साई पाल. पहिल्या षटकात धावा खर्च केले ते 11. हो खूप चांगला ऑन ड्राईव्ह. खूप चांगला ऑन ड्राईव्ह. कॉपी बुक स्टाईल. डान्सिंग डाऊन द विकेट आणि खूप चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिळेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. अनुला धावसंख्या एकने पुढे सरकेल. एकूण धावफलकार अंकित झाले त्या बिपिन दुबे मला सांगतात त्या म्हणजेच 18 धावा. आमचे ऑफिशियल स्कोरर बिपिन दुबे. चिट्टू ऑन स्ट्राईक. खूप वेळानंतर स्ट्राईक इनला येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पण क्षेत्ररक्षक आहेत, पेट्रोलिंग करतायत, प्रोटेक्शन देतात ते संजय.
संजय भोईर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे बघा प्रत्येक संजय पाटील लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे प्रत्येक मोमेंटला आपण बघतो की फिल्डर आपापली जागा घेत आहेत बाउंड्री लाईनवर जाऊन. धावसंख्या 19. हो बघायचं आहे चेंडू कुठे ब्रश होऊन जातोय मागे जातोय चेंडू आणि तोपर्यंत मिळते एकच धाव. हलकीशी कट घेऊन चेंडू निघून गेला होता विकेट किपरकडून चूक आणि झेल सुटलाय तो अनुचा. अनुला मिळालं जीवदान बघायचं त्या फायद्याचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार कारण षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफरकर एकूण अंकी झाली ती 20 धावा. चुरशीची लढत दोन संघांमध्ये ठसन क्रिकेट. पाटला केलाय चेस केलाय वॉट अ शॉट फर्स्ट बाउंड्री फ्रॉम चिट्टू पावशे चौकार. राऊंड विकेट अगेन साईपाल. स्वीपचा फटका पेटन स्ट्रोक पण इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होता गुड फिल्डिंग. सुनील कडून चेंडू तिथे कव्हर केला जातो. धावसंख्या 25 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. ड्रिंक ब्रेक घेतला जाईल कारण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 25 धावा 8.33च्या गतीने अंकित झाल्यात आणि 3 षटकांसाठी आतापर्यंत जो वेळ घेतलाय तो गोलंदाजी करणारा आपण संघ बघतोय स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने जवळजवळ पावणे 14 मिनिटं. चांगली बॅटिंग या षटकामध्ये. ते 3 षटकांसाठी त्यामुळे आपल्याला फास्ट खेळणं गरजेचं आहे कारण पंकज भोईरने आतापर्यंत कुठल्याही संघाला पेनल्टी आतापर्यंत इम्प्लिमेंट केली नाहीये म्हणजे खास करून आमच्या पंचांनी. कारण प्रत्येक संघाने प्रयत्न हा केला आहे की 20 मिनिटांमध्ये सर्व इनिंग कव्हर झाली पाहिजे 5 षटकं कंप्लीट झाली पाहिजे आणि इथे सुद्धा आपण बघतोय की पंचांचं म्हणणं सुद्धा तेच आहे किंवा आयोजकांचं म्हणणं सुद्धा तेच आहे की 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही 5 षटकं ॲट एनी हाऊ कंप्लीट करा. कुठलाही चला सामना सुरू करा. 8 मिनिटं तुमच्याकडे आता मात्र आहेत आणि 8 मिनिटात तुम्हाला 2 षटकं 6 मिनिटात तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. गोलंदाज सज्ज आहे षटकामध्ये विवेक. स्ट्राईक एंडला चिट्टू. स्टॉपवॉच सुरू आहे लक्षात ठेवा. सामना सुरू करा. पाटकला केला अप्रतिम फटका पेटन स्ट्रोक चिट्टू पावशीच्या बॅटमधून चौकार. दोन चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट.
स्वीप करायचा प्रयत्न, मागे जातो चेंडू, क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगला देते. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. विनय तावरे यांच्याकडे एक पारितोषिक आलेलं आहे, ते म्हणजे सलग 3 चौकारांसाठी चिट्टू पावशीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. चिट्टू पावशे बघायचं तर मात्र स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये काय परफॉर्म करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विकेट राखून बॅटिंग करावी लागेल अनुला सुद्धा त्याच्यासोबत, कारण 2 विकेट खूप लवकर गमावले. त्यानंतर मात्र खूप चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी आपल्याला अन्नू आणि त्याच्याबरोबर चिट्टूमध्ये पाहायला मिळते. विवेक अगेन. चला वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. राऊंड विकेट विवेक, चिट्टू अनुसाठी. स्टेप आउटून अप्रतिम थोडासा कव्हर, अपीश फटका पाहायला मिळतोय कव्हर्समध्ये. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता, थोडासा हलकासा स्विंग झाला, डायव्हर्ट सुद्धा झाला आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव अनुला. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. बिपिन दुबे माझ्यासोबत मला जे सांगते धावसंख्या जी अंकित झाली आहे ती 31 धावा. 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. पॉझिटिव्ह क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. बॅटिंग चांगली, बॉलिंग चांगली, फिल्डिंग सुद्धा चांगली होते. आकाश यशीच्या मागून फिल्डिंग सेट करत असताना आकाश सिंग. हा इथे मात्र फटका थोडासा फसलाय. पॅटर्न स्ट्रोक पुन्हा दाखवायचा होता. एलिव्हेशन जास्त मिळत आहे फटकेला आणि सीमारेषेबाहेर चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा, फलंदाज बाद. नवीन फलंदाज अक्षय येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. फलंदाज सज्ज पुन्हा एकदा विवेक. विवेकला मिळते ते मोठं यश. फलंदाज बाद होते तो चिट्टू. विवेक पुन्हा एकदा राऊंड विकेट अक्षयसाठी. स्वीप करायचा प्रयत्न, पायाच्या मागून एस्टा वाकवल्यात. नॅशनल लेग ब्रेक होता. वॉटर डिलिव्हरी, बॅक टू बॅक विकेट. फलंदाज बाद. जबरदस्त लढत पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आपण बघतोय सुपर डुपर मॅच. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेतात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हॅट्रिक बॉल फ्रॉम विवेक. स्टार्किंग एंडला प्रवीण खनका, पीके. स्वीप केलाय आणि गॅप मधून चौकार. हॅट्रिक बॉलचं उत्तर चौकाराने दिलंय प्रवीण खनकाने. गुड शॉट. संख्या रुसली मैदानावर. 35 धावा धावफलकावर. 8.75 गतीने आकाश सिंग गोलंदाजी मार्कवर येतोय निर्णायक षटक घेऊन.
स्वप्नील वायलने पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो स्वराज्य प्रतिष्ठान उर्फ जय 11. आणि एक जबरदस्त खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतो तो आकाश सिंग. मागची 2 वर्ष आम्ही KPLचं एक जबरदस्त पर्व बघत आहोत आणि त्याचं पूर्णपणे योगदान दिलं जाईल ते म्हणजेच आकाश सिंगला आणि चिट्टू पावशेला. राऊंड विकेट. स्ट्राईक अनु. चला वेळ खूप कमी आहे, फास्ट खेळा. स्लोअर वन चेंडूचा पंच केलाय. ओ अप्रतिम ट्राय, अप्रतिम ट्राय. व्हॉट एफर्ट फ्रॉम नितेश. पण चेंडू थांबवू शकत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चौकार. व्हॉट एफर्ट इज दॅट फ्रॉम नितेश. मॅग्निफिसंट ट्राय. बघा खेळाडू कक्षांना सुद्धा ॲप्रिशिएट करतात नितेशला. वॉटर ट्राय, वॉटर ट्राय. जर या ट्रायसाठी किंवा या प्रयत्नासाठी जर पारितोषिक असतं तर डेफिनेटली ते मिळालं असतं म्हणजे नितेशला. वॉटर ट्राय. स्टेप आउट होऊन इथे मात्र एलिव्हेशन जास्त मिळत आहे आणि पंच सांगतात चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर आणि पंचांचा इशारा फलंदाज बाद. तो प्रयत्न केला पण एलिव्हेशन जास्त मिळालं या चेंडूला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर चेंडू मारून बाद होतोय. स्ट्राईक घेतला तो नवीन फलंदाज मैदानावर 7व्या क्रमांकावर सुनील फुलोरे. स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा हा चेहरा तुम्हाला पाहायला मिळतोय. किरण पावशे यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे किरण आपलं आणि आयोजकांच्या वतीने त्यांना इन्व्हाइट करण्यात येत आहे. आपण व्यासपीठावर या. पंच केलाय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते चेंडूवरती म्हणजे आकाशच्या अगेन्स्ट. सुनील फुलोरेच्या बॅटमधून एक धाव इथे अंकित झाली धावफलकावर. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ते आपण बघतोय ते म्हणजे 40 धावा. आम्ही त्याच विचारत होतो की जॉर्जची मॅच सुरू आहे, आकाशची मॅच सुरू आहे आणि किरण का नाही आलाय. किरणचं आगमन झालंय. स्वागत आहे किरण. राऊंड विकेट. स्वीप करायचा प्रयत्न आणि डॉट डिलिव्हरी. चौकाराने खातं उघडलं होतं प्रवीण खनकाने पण इथे मात्र स्वतः गोलंदाज आकाश सिंग थांबवून ठेवतो अक्षरशः तो म्हणजे प्रवीण खनकाला. गुड बॉलिंग स्लॉग ओव्हरमध्ये खास करून. बघा वेळ कमी आहे, फास्ट खेळा आपण. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेट. आकाश. चेंडू हवेमध्ये आणि ड्रॉप. संजय पाटीलकडून चूक. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होणार. डायरेक्ट हिट तर केलाय. बघायचंय पंचांकडे अपील. दबाव टाकला जाते पंचांवर पण बघायचंय गणेश चव्हाण यांचा काय निर्णय येतोय आमच्याकडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांचं काम वाढलंय ते म्हणजे आमचे तिसरे पंच मिलिंद पाचरणे आणि त्याचबरोबर शेखर धोत्रे. डायरेक्ट हिट तर केलाय. या मोमेंटला बघायचं इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आहे की नाही. शेखर धोत्रे, मिलिंद पाचरणे.
सॉफ्ट सिग्नल जो पंचांचा तो आम्ही मान्य करत आहोत, कारण दोन्ही विजनमधून आम्हाला ते क्लिअर दिसत नव्हतं. त्यामुळे सॉफ्ट सिग्नल जो पंचांचा तो निश्चित फलंदाजाला बाद दिले, त्यांनी घोषित केले. किरण पावशीचं आगमन, मनपूर्वक स्वागत. सध्या किरणच्या ॲक्टिव्हिटी फेसबुकवर जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गाडीसुद्धा घेतली, अभिनंदन त्याबद्दल किरण पावशीचं. किया गाडी घेतली आहे आणि आज तर रविवारसुद्धा आहे. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आकाश. चला फास्ट खेळा, 20 मिनटं जवळजवळ होत आलीच आहेत, त्यामुळे आपण फास्ट खेळायचं आहे. पंकज भोईरेसाठी सूचना. एक बॉल बाकी है, पेनल्टी का खा रहे हो. एक बॉल बाकी है, डालने बोलना, काय को बोल रहा है. किती बॉल? एक चेंडू बाकी आहे, चला फास्ट खेळा. 21 मिनिटं होण्याच्या अगोदर सुरू करा मॅच. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण बघतोय 8व्या क्रमांकावर धीरज चव्हाण. हो, बघताय चेंडू लेफ्ट करायचा प्रयत्न होता आणि चेंडू बॉडीला जाऊन ब्रश होतोय. डॉट डिलिव्हरी, षटक समाप्त होतोय. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकाखेर मैदानावर आपण बघतोय ते म्हणजेच गुड्डू विलन या संघाने धावा कुठल्याच मैदानावरती 41 आणि 42 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलंय स्वराज्य प्रतिष्ठान अर्थातच जय 11 या संघासमोर. नेक्स्ट टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. आपल्याला टॉससुद्धा कव्हर करायचा आहे. नेक्स्ट टॉस भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में एक ही नारा गूंजेगा. चला 42 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. अमन, फक्त आपणच पाणी प्या, प्रेक्षकांना पाजण्याची गरज नाही आहे, अशी सूचना आयोजकांनी काल सुद्धा दिली होती खेळाडूंना. बेचाळीस धावांचं लक्ष आहे. 42 रन्स टू विन. चांगली टोटल आहे, डिफेंडिंग टोटल आहे. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्याच्या तरी मात्र शंका नाही. चला बॅट्समन पाठवा लवकर. पंच पंकज भोईर काही सूचना करतायत. वेळ आपल्याकडे कमी आहे भरपूर. आज आपल्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे ओपनिंग बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत बॅटिंग करण्यासाठी. येतात ओपनिंगला संजय पाटील आणि नितेश. 42 धावसंख्येचं लक्ष. 8 पूर्णांक मैदानावर आपण जर सरासरी बघितली तर 4-0ची आहे आणि त्याच मात्र गतीने मात्र बॅटिंग करावी लागेल. जवळजवळ 8 ते 8.5 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन धीरज चव्हाण. हाय व्होल्टेज मॅच. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण बघतोय. टेनक्रिकवर तुम्हाला स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर, स्मार्ट टीव्हीवर सुद्धा या स्पर्धेचं तुम्हाला थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आज आनंद घेतात, कारण सार्वजनिक सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस सुद्धा. स्ट्रायकिंग एंडला नितेश, धीरज चव्हाण पहिलं षटक घेऊन. एस टी षटकाच्या भूमिकेत चिट्टू. सुनील आमच्या समोर. हेमंत आहे डीपमध्ये मिड विकेटला. ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय. स्टॉपवर सुद्धा सुरू झालंय. पहिला चेंडू रिव्हर्स. रोहन चिले आहे डीपमध्ये, पेट्रोलिंग करतोय. तर विथ द ग्लेअर, मगाशी जो मी उल्लेख केला की विथ द ग्लेअर बॅटिंग कोणी केली टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, तर सर्वप्रथम ऋषिकेश वैद्य यांचं नाव अत्यंत सन्मानाने घेतलं जातं. मॅन फ्रॉम गोरेगाव आणि अमृत 11 राजपूत 11 संघाला रिप्रेझेंट केलं. आणि त्यानंतर ग्रामीणमध्ये जर कोणाला बघितलं तर आम्ही म्हणजेच गोरखला बघितलं. गोरख मांगरुळकर जो घेसर संघाचा खेळाडू आहे. विथ द ग्लेअर काय बॅटिंग केली होती. अर्धशतक त्याने ग्लेअर घालून झळकावलं होतं स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच संजय पाटील येतोय. धावसंख्या 1 धावा धावफलकावर. नारायण स्मृती चषकामधली खेळी कोण विसरेल या खेळाडूची.
8 चेंडूत तब्बल 7 चौकार ठोकले होते या खेळाडूने. राऊंड विकेट. चांगला फटका आहे. स्ट्रेट टू द हेमंत. गुड फिल्डिंग. चौकार रोकावेच लागतील. सिंगल डबल का हरकत नाही आहे, डझंट मॅटर, पण चौकार निश्चितच रोकावे लागतील. कारण इक्वेशन आपण जर बघितलं तर 30 चेंडूत 42 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. त्यापैकी 2 चेंडू झाले ते 2 धावा. दबाव दोन्ही संघांवर आहे, कारण 42 धावसंख्येचं लक्ष मैदानावर. ते डिफेंड करायचं आहे गुड डे इलेव्हन या संघाला, आणि त्याच्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे स्वराज्य प्रतिष्ठान या संघाला. धावसंख्या 2. धीरज चव्हाण पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. स्वीप. अप्रतिम फटका. वॉट अ शॉट. कार्पेट शॉट. दणदणीत आणि सणसणीत चौकार. धावसंख्या 6. पहिला चौकार नितेशच्या बॅटमधून. आता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रोहन आहे तिथे डीपमध्ये चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते ते 1च धाव. चौकार रोकावे लागतील ह्याच मागाशी मी उल्लेख इथे करत होतो. आणि पहिल्याच चौकाराची नोंद इथे मात्र झाली नितेशच्या बॅटमधून. त्यामुळे सामना खूप चांगला आणि अतिटटीचा पाहायला मिळेल तरी मात्र शंका नाही, कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त कॅलिबर, जबरदस्त पोटेन्शियल असलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत, जे सामना कधीही सोडणार नाही. धावसंख्या दाफरकडे एकूण अंकित आहे ती 7 धावा. संजय पाटील ऑन स्ट्राईक. स्ट्रेट ड्राईव्ह. वॉट अ शॉट. वॉट अ शॉट. स्ट्रेट टू द ग्राउंड आणि चेंडू सीमारेषेवर. दणदणीत सणसणीत चौकार. जबरदस्त बॉल होती. त्या बॉलला अक्षरशः भेदून हा चौकार ठोकलाय संजय पाटीलने. पेटर्न स्ट्रोक. चौकाराच्या मैदानी धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते. धावफलक एकूण 11 धावा. पहिल्या षटकात ब्राईट स्टार्ट. ईट का जवाब पत्थर से. विनायक तावडे यांच्याकडून पारितोषिक आले. दोन धावा कंप्लीट झाले. चेंडूवर 2 धावाच्या मैत्रिणी धावसंख्या पुढे सरकली आहे. 13 धावा. 13 ऑन स्कोर कार्ड जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं तर गुड डे इलेव्हन संघाने धावा कुठल्या त्या 11 आणि त्याचं उत्तर देत असताना 13 धावांचा इथे मात्र खेळ पाहायला मिळतोय पहिल्या षटकाखेर. स्वराज्य प्रतिष्ठान जय 11 याने मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय बॅटिंग करत असताना. 42 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना. थर्टीन ऑन स्कोर कार्ड. चांगली सुरुवात. एक ब्राईट स्टार्ट पाहायला मिळते मैदानावर. म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान जय 11 या संघाकडून एक चांगलं उत्तर देत असताना मैदानावर आपण बघतोय गुड्डू 11 सारख्या बलाढ्य संघाला. योगेश गोरी बॉलिंग मार्कवर नवीन षटक घेऊन येतोय. धावसंख्येला मात्र कंट्रोल करायची आहे, कारण मगाशी आपण उल्लेख जो आपण केला की पहिल्या सत्रामध्ये आपण जेव्हा बॅटिंग बघितली गुड्डू 11 संघाची, या संघाने कुठल्या त्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, पण इथे एकही गडी न गमावता एक पाऊल पुढे टाकलंय आणि कुठल्या त्या 13 धावा ते म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान जय 11 या संघाने. योगेश बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये येतो गोलंदाजी करण्यासाठी आणि पहिला चेंडू राऊंड विकेट. स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडूवर जोपर्यंत अनु येईल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धावा या चेंडूवर. धावसंख्या 10 फरक 14 धावा. हीच खासियत आहे रोहनची. रोहन अत्यंत एकदम यष्टीला खेटून उभा राहतो, अजिबात संधी देत नाही, चान्स देत नाही.
14. धावसंख्या 14 धावा. स्ट्रायकिंग केला संजय पाटील. हो, चांगला चेंडू. गुड डिलिव्हरी. नो बॉल कॉल. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. थोडासा नाराज, थोडासा हताश यष्टीच्या मागे रोहन चिले. कारण पहिल्या षटकात भरपूर चुका झाल्या. तब्बल 13 धावा खर्च झाल्या. एक तर आपल्याकडे भांडवल कमी आहे आणि गोलंदाज ते अक्षरशः लुटवत आहेत समोरच्या संघावर. योगेशकडून सातत्याने बघतोय तुम्ही, आपण बघतो या षटकामध्ये एक नो बॉल आलाय. एक्स्ट्राच्या रूपात आपण एकदा समोरच्या संघाला आपण बहाल सुद्धा करतो आणि एक एक्स्ट्रा चेंडू सुद्धा देतो खेळण्यासाठी. ही गोष्ट घडते मैदानावर. योगेश राऊंड विकेट पुन्हा एकदा. स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश. दोन्ही फलंदाज आतापर्यंत खूप चांगले आणि कॉन्फिडेंटली बॅटिंग इथे करत असताना, पाठलाग करत असताना 42 धावेंचा. योगेश स्वीप आणि इथे मात्र एलिव्हेशन जास्त मिळते. फलंदाज बाद होईल. पहिलाच धक्का आणि योगेशला मिळते पहिलं यश. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 16. 16 धावसंख्येवर पहिलाच धक्का लागलाय आणि बघायचं इथून कशा प्रकारे आता मात्र कमबॅक करणार तो म्हणजेच गुड विलन संघ. कारण विकेटची जी गरज होती, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिला तो गोलंदाज योगेशने. लक्षात ठेवा बघा, फक्त पहिल्या सत्रामध्ये नाही, दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा स्टॉपवॉच सुरू आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आणि स्टॉपवॉचच्या नुसार आपल्याला गोलंदाजी करायची आहे. 20 मिनिटामध्ये 5 षटकं. स्ट्रायकेटला पहिल्यांदाच आकाश सिंग, तिसरा क्रमांकाचा फलंदाज, वन डाऊन बॅट्समन. ओ, प्रतिम डिलिव्हरी. खूप सुंदर चेंडू. संधी धावचीची आणि इथे मात्र मिस. इथे मात्र मिस. रोहन चिलेकडून चूक. आकाश सिंग जवळजवळ पॉपिंग क्रीजच्या म्हणजे हाफ क्रीज पर्यंत पोहोचला होता आकाश सिंग. अशा मुवमेंटला इथे यशच्या उद्ध्वस्त करण्याची एक नामी संधी होती, ती मात्र दोन्ही हाताने गमावली रोहन चिलेने. बॅकअप चांगलं आहे चिट्टू पावशेचं. हा दबाव आहे, हे प्रेशर आहे. योगेश पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर. आकाशसाठी हा चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता. हेमंत थोडासा मागे थांबला. इथे मात्र झेल उडाला होता. लास्ट मिनिटला शॉट चेक केला एकदम इथे या चेंडूवर. धावसंख्या धावफरक 17 धावा. 17 लॉस ऑफ 1. स्ट्रायकेटला संजय पाटील. कमबॅक खूप चांगलं केलं योगेशने, तरी मात्र शंका नाही. एक विकेट मिळवून दिली आपल्या संघाला आणि इथे मात्र डॉमिनेट करण्याचा तो प्रयत्न करतोय. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर मात्र या षटकामध्ये धावसंख्येला खूप चांगला अंकुश लावला आहे, याच्यात मात्र शंका नाही. चांगली गोलंदाजी केली आहे ती योगेशने. बघा, वेळ जास्त घेऊ नका. आतापर्यंत आपण बघतोय की 9 मिनिटं 16 सेकंद घेतली आहेत. षटक क्रमांक दुसरा आतापर्यंत मार्गस्थ आहे, त्यामुळे फास्ट खेळायचे. गुड्डू 11. पेनल्टी कधीही लागू शकते. नेक्स्ट बॉल फ्रॉम योगेश. हो, अप्रतिम डिलिव्हरी. रायझिंग डिलिव्हरी. नो बॉल. नो बॉल कॉल केले पंचांनी. ताबडतोब दंडित केलंय. नो बॉल आणि नो +1 अशा 2 धावा ॲड होतील धावफलकावर. आणि 2 धावाच्या मैत्रिणी मला सांगतात बिपिन दुबे धावसंख्या अंकित झाली तिकडून धावफलकावरती 19 धावा. मी मगाशीच उल्लेख केला की तुम्ही एक्स्ट्रा जेव्हा चेंडू टाकता ना, त्यामुळे काय होतंय की समोरच्या संघाला तुम्ही एक धाव बहाल सुद्धा करता, पण एक एक्स्ट्रा चेंडू सुद्धा देता तुम्ही खेळण्यासाठी. आणि ह्या चुका सातत्याने होत्या या षटकामध्ये योगेशकडून. विकेट मिळवली काय हरकत नाही आहे, पण धावेंवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. कॉन्फिडेंटली बॅटिंग इथे करत असताना सर्व फलंदाज ते म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान जय 11 संघाचे. योगेश नेक्स्ट बॉल घेऊन राऊंड विकेट पुन्हा आता सज्ज होतोय. पंचांना सुद्धा मात्र डायव्हर्ट करतायत रोहन चिले यष्टीच्या मागून. चेंडू हवेमध्ये आहे आणि जाऊ दिलंय. फलंदाज इथे मात्र बाद होईल. समोर मात्र सेफ शॉट खेळायचा होता, पण योगेशला मिळते ते दुसरं यश. फलंदाज बाद.
खेळाडू एकमेकांच्या संगत किंवा एकमेकांच्या बरोबर सुद्धा खूप वेळा खेळतात. हे सुद्धा आपण कित्येक वेळा चित्र बघितलं आहे. आणि त्यासाठीच कल्याण विभागातनं जॉर्ज 11 या संघाचं नाव अत्यंत सन्मानाने आणि प्रतिष्ठेने घेतलं जातं. गुड 11 डिफेंड करतोय 42 धावा. आतापर्यंत अंकी जर धावफलकावरती 19, 2 गडी बाद. योगेश लांबोललं षटक आहे आणि चांगली फिल्डिंग हेमंतकडून. तिथे मात्र एकच धावमध्ये या चेंडूवर धावसंख्या 20. फायनली मात्र हे षटक लांबोलीला फायनली समाप्त होत आहे आणि तत्पूर्वी त्याने 2 षटकांमध्ये आपण बघतो की 20 धावा अंकित झाले धावफलकावर. त्यामुळे समीकरण उरले मैदानावर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती मैदानावर 22 धावेंची. टीम मीटिंग जास्त वेळ कॉल करू नका. स्टॉपवर सुरू आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. 2 षटकांसाठी जवळजवळ 11 मिनिटं घेतली आहेत ती म्हणजेच गुड्डू 11 या संघाने. त्यामुळे 9 षटकात तुम्हाला 3 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. सामना सुरू करा. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे मैदानावर. सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धावेंची. चला सामना सुरू करा. चर्चा खूप झाल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धीरज चव्हाण पुन्हा गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये येतोय. पुन्हा त्याच्यावरच भरोसा दाखवला आहे ज्याने मात्र 13 धावा खर्च केल्या होत्या. विकेट त्याला मिळाली नाही आणि पुन्हा धीरज चव्हाणच गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केलेला बॅट्समन आपण बघतोय मैदानावर आलाय तो सुनील. सामना सुरू करा. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. थोडंसं फंबल आणि क्विक सिंगल. थोडंसं फंबल क्विक सिंगल. कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. ग्रीप झाला नाही चेंडू. याचा फायदा उचलला. थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू. लगेचच बॅट्समनने स्ट्राईक रोटेट केलं आणि क्विक सिंगल कंप्लीट केली या चेंडूवर. धावसंख्या 21. अजून 21 करायचे आहेत. प्रत्येक चेंडू मागे मोटिवेशन पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे मात्र चर्चा पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही बघतायत मैदानावर सर्व फलंदाज सर्व खेळाडू एकमेकांना चिअरअप करतायत आणि कोणतरी येऊन कानमत्र सुद्धा देतोय गोलंदाजाला. योगेशने मात्र चांगलं षटक हाताळलं होतं. त्याने मात्र येऊन कानमंत्र दिलाय. बघायचं आहे फिल्डिंग लगेच चेंजेस पाहायला मिळत आहेत. पॉईंट जातो तो म्हणजेच चिट्टू. मिडॉनला येतो तो म्हणजेच सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रोहन चिल्ले. नेक्स्ट बॉल फ्रॉम धीरज. संजयसाठी कट केलाय. अप्रतिम फटका गॅप मधून. व्हॉट अ शॉट इज दॅट. सी मार्शेवाट दणदणीत चौकार. व्हॉट अ शॉट. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम संजय पाटील. काय तो फटके वसूल करतोय. चौकार वसूल करतोय. धावा जमवतो आपल्या संघासाठी. दबाव टाकत असताना म्हणजेच गुड्डू 11 संघावर. मॅग्निफिसंट बॅटिंग. SM बॉईज चषक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. प्रमुख आयोजक आमच्या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे युवा आयोजक विकी मनोहरराव शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेमध्ये कार्यरत असताना अप्रतिम कामगिरी सर्वांचीच राहिली आहे स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती तो सामना प्रेक्षकांच्या समोर येतोय. स्ट्रायकिंगला संजय पाटील. धावसंख्या एकूण अंकी जरी धावफलकावर आपण बघतोय. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 धावा धावफलकावर. फुल टॉस आहे. चाबूक शॉट. सी मार्शेवर चपराक चौकार.
बॉटम हँड प्लेस केला ऑन साईडला प्लेस. तुम्ही आता अनुकडे मिळते फक्त एकच धाव, पण 2 चौका ठोकत असताना काय दबाव टाकलाय तो संजय पाटीलने गुड्डू इलेव्हन या संघावर. समीकरण आता मात्र उरलंय, थोडंसं इझी झालंय समीकरण. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 12 धाव्यांची. व्हॉट अ मॅच. पण रोहल चिले सर्व प्रयत्न करतोय मैदानावर. प्रत्येक मोमेंटला तो स्वतःची पोझिशन चेंज करतोय, सर्व खेळाडूंना चेंज करतोय, जागा बदलतोय, गोलंदाजाला कानमंत्र देतोय. बघायचं आहे तो इम्प्लिमेंट कशा प्रकारे होणार. नेक्स्ट बॉल. धीरज या षटकात पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतलाय, तो म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. स्वीप करायचा प्रयत्न आणि इथेपर्यंत फलंदाज बाद. फायनली विकेट मिळाली आहे ती मात्र धीरजला. पहिली विकेट त्याच्यासाठी आणि फलंदाज बाद होतोय तो सुनील. धाव्यांची अजूनही गरज. सामना अजूनही मात्र बॅलन्स आहे हे दाखवलंय गोलंदाजाने. चांगला चेंडू होता, कट केलाय सुनीलकडून चूक. पण तेवढ्याच वेगाने एक सिंगल पूर्ण झाली या चेंडूवर. क्विक सिंगल आणि त्याचबरोबर धावसंख्येला आकार मिळतो धावफलकावर. या एका धावेने एकूण धावसंख्या 31 धावा. आता मात्र 11 धावींची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे मैदानावरती 12. आणि गोलंदाजी मार्कवर येतो तो हेमंत वारिया. चला वेळ घेऊ नका जास्त. 14 मिनिटाचा खेळ आता पूर्ण झाला आतापर्यंत. आय थिंक हो यस 14 मिनिटाचा खेळ झालाय पूर्ण. आणि त्यासाठी तुम्ही 3 षटकांसाठी 14 मिनिटं घेतलीत. फास्ट खेळायचं आपण, जास्त वेळ घेऊ नका. अमन स्ट्रायकिंग एंडला असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला संजय पाटील. व्हेरी मच कॉन्फिडंट बॅट्समन. संजय पाटीलने आतापर्यंत एका धैर्याने किल्ला लढवल्या. मैदानावर बॅटिंग करताना 3 चौकार वसूल केलेत, एक डबल आणि जवळजवळ सिंगल आहे ते चिकून 4. गेटच्या आजूबाजूला जे प्रेक्षक खेळाडू बसलेत ना, त्यांना विनंती करतो उठायचं इथून. कर्ण सीसी प्लीज इथून उठायचं. आयोजकांकडून सूचना आली आहे. किंवा तुम्ही जेव्हा खेळायला याल तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. उठा तिथून प्लीज प्लीज उठायचं आहे. गेटच्या गॅपमध्ये सुद्धा कोणी थांबू नका. एंट्रन्सवर कोणी थांबू नका. चला बाहेर व्हा. 12 चेंडूने 11 धावींची आवश्यकता. हेमंत बरिया गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग अमन. ऑल द बेस्ट. अत्यंत चुरशीची लढत मैदानावर सुरू आहे दोन संघांमध्ये. हेमंतचा पहिला चेंडू पंच केला, बॅकफूट पंच. क्विक सिंगल, चेकी सिंगल कंप्लीट झाली या चेंडूवर. बॅकफूट पंच, स्ट्रेट ड्राईव्ह, भरपूर फटके बघितलेत. ज्या फटक्यांचा जन्म सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅटमॅननं झाला. मगाशी आपण स्ट्रेट ड्राईव्ह बघितला. स्ट्रेट ड्राईव्हचा जन्म झाला कुठे तर साहित्य सहवास तिथे सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म झाला. बँड्रा येथील जी पत्रकारांची कॉलनी आहे आणि तिथेच त्या फटक्यात जन्म झाला. तिथेच तो फटका डेव्हलप झाला. याची कहाणी खूप वेगळी आहे. तुम्ही जर
सचिन रमेश तेंडुलकरचं जर आत्मचरित्र जर तुम्ही विकत घेतलं, पुस्तक विकत घेतलं, प्लेइंग इट माय वे, मराठी आवृत्तीसुद्धा आहे आणि त्यात तुम्हाला निश्चित या गोष्टी सगळ्या पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. चांगला फटका ऑन साईडला, बॉटम हँडचा खूप सुरेख वापर, करा फिल्डिंग, फटका जणू काय चटका लागला, सीमारच्या बाहेर चौकार. एकट्याचं योगदान आहे संजय पाटील. वॉट अ बॅटिंग, निडर आणि जबरदस्त फलंदाजी. सूरज प्रतिष्ठान जय 11, काय जबरदस्त फाईट दिली या संघाने. गुड्डू 11 या संघासमोर. राऊंड विकेट, हेमंत पुन्हा एकदा संजयसाठी. बॅक टू द बॉलर आणि इथे मिस्टेक मिस्टेक मिस्टेक, चुका चुका आणि सातत्याने चुका होत आहेत. गुड्डू 11 संघावर दबाव व्हायला मिळतोय. पुन्हा एकदा चौकार. दोन धाव्यांची फक्त आता मात्र गरज आहे. धावसंख्या 40. मिस्टेक एकदा अनुभवकडून, त्यानंतर हेमंत आणि त्याच्या मागोमाग प्रवीण खणकाकडून. आतापर्यंत या इनिंगमध्ये तब्बल 5 चौकार एकट्या संजय पाटीलने ठोकलेत. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ बॅटिंग. नीडर आणि बेधडक फलंदाजी, वाईट डिलिव्हरी, स्कोर इज इक्वल. धावसंख्या बरोबरीमध्ये आणि फक्त एका धावेची गरज आहे. आणि पुन्हा चौकार, 6वा चौकार ठोकलाय. स्वप्नील वायर यांचं सुद्धा अभिनंदन, ज्यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केलाय, तो म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान जय 11. अभिनंदन या संघाचं आणि हार्ड लक गुड्डू 11. मी विनंती करतो विशाल देशपांडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.